या विद्यार्थ्यांनी केवळ 4 तासात प्रशासनाला वठणीवर आणले। जनजी आंदोलनामुळे काय क्रांती घडली असं म्हणणाऱ्यांना हे व्हिडिओज दाखवा। देशातील सरकारी शाळांमध्ये टॉयलेट नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, पंखे नाहीत, डेस्क बेंच नाही, इतकंच काय विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक सुद्धा नाहीत। शेवटी ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं असायला हवी होती त्यांनी हातात पोस्टर पकडले आणि आंदोलने केली आणि प्रशासनाला काही तासातच जाग आली। ही मुलं देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, बिहार सारख्या राज्यातील सरकारी शाळेत शिकतात आणि गंमत बघा, यांच्या आंदोलनाच्या काही तासातच प्रशासन जागे होते आणि समस्यांवर तोडगा काढते। आजपर्यंत तोडगा निघाला नाही कारण कुणी आवाज उचलला नाही। आजही देशातील 1 लाखांहून अधिक शाळा केवळ एका शिक्षकाच्या भरोशावर चालू आहेत। गेल्या 5 वर्षात देशातील 18,000हून जास्त शाळा बंद पडल्या। महाराष्ट्रात सुद्धा शेकडो शाळा बंद पडल्या। या मुलांनी ते करून दाखवलं जे मोठ्यांना आजपर्यंत जमलं नाही। सरकारी शाळांच्या तोडक्या भिंती, पोषण आहाराचा दर्जा, शिक्षकांची संख्या, सर्व काही तासातच सुधारू शकते। फक्त गरज आहे जागरूक नागरिकांची, जागरूक विद्यार्थ्यांची। आपण अशा व्यवस्थेत जगत आहोत जिथे मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही। तुम्हाला जगायचं असेल, शिकायचं असेल तर आवाज उचलायला शिका। तुमच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता। स्वतःच्या हक्कांसाठी लढायला शिका, आवाज उचलायला शिका।